नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी नरेंद्र बांबळे, डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी प्रतिनिधी. आज आपण माती परीक्षण कशा पद्धतीने घेता आणि माती परीक्षणाचे काय फायदे हे आपण थोडक्यात जाणून घेणार. माती परीक्षणाचे फायदे: चांगल्या उत्पन्नासाठी माती परीक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे आणि ती काळाची गरज आहे. माती परीक्षणामुळे नत्र किती, स्फुरद किती, पालाश किती, झिंक किती, कार्बन किती, सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला येते. तसेच माती परीक्षणातून आपल्याला जमिनीचा पीएच किती आहे ते पण समजतं आणि जमिनीचा त्यानुसार आपण जमिनीचा पीएच मायनस किंवा प्लस करू शकतो. आणि पुढच्या पिकासाठी आपल्याला कोणत्या गोष्टींची कमतरता आपल्याला शेतीमध्ये भासते तर त्यानुसार आपण पुढचं नियोजन आपण करू शकतो. मित्रांनो, आपण झिगझॅग पद्धतीने 6 सॅम्पल आपण घेणार आहोत आणि ते माती परीक्षणासाठी आपण पाठवणार आहोत. शेतकरी मित्रांनो, सॉइल सॅम्पलिंगसाठी आपण 1 किंवा 1.5 फुटाचा व्ही आकाराचा खड्डा आपण खोदून घेतला आहे आणि वरची न माती घेता आणि पूर्णपणे खालची न माती घेता आपण बोटातली माती ही खड्ड्यामध्ये आपण बांधणार आहोत. आणि ती माती हा पहिला सॅम्पल आपण कलेक्ट करणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, 6 ठिकाणावरून आपण 6 सॅम्पल गोळा केलेले आहेत आणि ते 6 सॅम्पल आपण एकत्र केले आहेत. तर पुढील टप्पा आपण या मातीचे 4 भाग करायचे आहेत. बरोबर. आणि 2 समोरासमोरील भाग काढून घ्यायचे. हे दोघी भाग परत एकत्र करायचे आणि परत तीच प्रोसिजर परत त्याचे 4 भाग करून 2 समोरासमोरील भाग करायचे. परत हे 2 भाग एकत्र करायचे. असं तोपर्यंत करायचं आहे जोपर्यंत आपली माती 1 किंवा 1.5 किलो पर्यंत होत नाही आणि ही माती आपल्याला सॉइल टेस्टिंगला पाठवायची. अर्धा किंवा 1 किलो पर्यंत आपण सॉइल टेस्टिंगला पाठवतो. आणि त्याच इश्यूमध्ये आपण शेतकऱ्यांचे नाव, नंबर, त्यांचा 7/12, त्याची सगळी डिटेल आपण त्याच पिशवीमध्ये आपण टाकून देत आहोत. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सॉइल सॅम्पलिंगचा व्हिडिओ तयार केलेला आहे. धन्यवाद.